दिवंगत आमदार, राज्याचे लोकप्रिय अल्पसंख्याक व प्रधानमंत्री यांच्या शब्दावरती विश्वास ठेवून आपण सर्वजण या शिल्लोड सोयगाव मतदारसंघातून मोठ्या संख्येने या मोर्चासाठी उपस्थित झाला। सर्वप्रथम मी माननीय आमदार सत्तार साहेबांच्या वतीने सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो। खरं तर रावसाहेब पाटील दानवे यांनी गेल्या 3-4 महिन्यापूर्वी सुद्धा आपला शिल्लोड तालुका चालू आहे पाकिस्तान बनत चाललेला आहे असं वक्तव्य केलं होतं। त्यावेळेला आपण सर्वांनी बघितलं की एखादी चूक एखाद्या मोठ्या व्यक्तीकडनं अनावधानानं होऊ शकते, परंतु रविवारी अजिंठा येथे बसस्टँडवर झालेल्या रास्ता रोको आंदोलनामध्ये परत त्यांनी शिल्लोड पाकिस्तान बनत चाललेला आहे हे घाणेरडं वक्तव्य केलं। खरं तर मला हे म्हणायचं की आपण शिल्लोड सोयगाव मतदारसंघामध्ये राहणारी मंडळी, आपण एकतर आपला तालुका सर्व धर्म समावेशक तालुका आहे आणि या सर्व धर्म समावेशक तालुक्यामध्ये सर्वजण सर्व जाती धर्माचे लोक आपुलकीने वागतात आणि या तालुक्याला जर एखादं मोठं महान व्यक्तिमत्व ज्याला आपण म्हणतो आणि एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाच्या हातून जर या तालुक्याला पाकिस्तान जर असं संबोधलं जात असेल तर मी तमाम जनतेला विनंती करतो आणि मी सरकारला देखील विनंती करतो की आमच्या या शिल्लोड तालुक्याला पाकिस्तान म्हणणारे रावसाहेब पाटील दानवे यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे।